हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे अमावास्या, म्हणजेच काल शनिवारी अमावास्या होती आणि हा कालचा व्हिडिओ आहे. तर अमावास्या म्हटली की खूप महत्त्वाचा दिवस असतो, म्हणजे सोमवती अमावास्या. त्याचप्रकारेच ही शनी अमावास्यासुद्धा असते. पण प्रत्येक वेळी जेव्हा अमावास्या पौर्णिमा हे येत असते ना, ते सगळे अमावास्या आणि पौर्णिमा खरंच चांगले असते. आणि त्या दिवशी आपण देवपूजा, घरातली सगळी साफसफाई हे सगळं काही करत असतो आणि ते करायचं असतं. तर अमावास्येच्या दिवशी आपण दहीभाताचं दरवाजाच्या पाठी किंवा घरामध्ये 4 चौकटीमध्ये आपण आहे ना दहीभाताचा नैवेद्यसुद्धा ठेवायचा असतो. ते खूप चांगलं असतं. मुलांवरून नजर काढायची असते. घरात नारळ वाढवायचा असतो. अमावास्येला नक्की नारळ वाढवा. जागेवर नारळ वाढवायचा असतो. तो खूप चांगला असतो. आपल्या वास्तूसाठी आपण जेव्हा नारळ वाढवतो ना, खरंच जागेला नारळ दिला तर खूप, किंवा घरावरून नारळसुद्धा ओवाळून तुम्ही बाहेर टाकू शकता. हे केल्याने सगळी आपल्या घरातली निगेटिव्हिटी, दरिद्रता, इडापिडा म्हणतात ना, ते सगळं काही दूर होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या ना, तर खरंच आपल्या घरात एक छान घडणार आणि सगळं काही चांगलं होतं. आणि हे गोष्टी ना सगळ्या मी जे काही व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्या तुम्ही नित्यनियमी नक्कीच करा. अमावास्या असू दे किंवा पौर्णिमा असू दे, ह्या दिवशी करतातच. तर अमावास्येच्या दिवशी, पौर्णिमाच्या दिवशी आपण पाण्यामध्ये हळद, थोडंसं खडे मीठ टाकायचं आणि गोमूत्र टाकून छान आपण लादी पुसून घ्यायचे. तर हे टाकल्याने आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हळद घेतली आहे. हळदीमध्ये मी गोमूत्र घेतलं आहे आणि म्हणजे केशर आहे ना, अष्टगंध, ते सुद्धा आपण टाकू शकतो. आणि ते टाकून छान मी मिश्रण तयार केलं आहे. आणि हे हळद मी उंबरठ्याला लावत असते. तर हे उंबरठ्यावर हळद लावणं देखील आपली एक पॉझिटिव्हिटीच असते आणि ते खरंच लावा. हळदीचं लेपन उंबरठ्यावर करणं म्हणजे खूप खूप चांगलं असतं. त्याचप्रकारे आपण गॅसचीसुद्धा पूजा करायची असते. गॅस ही अन्नपूर्णा देवीचं आहे, त्याच्यामुळे आपण किचनची आणि गॅसची छान पूजा करायची आहे. तर अमावास्येला धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून काही विशिष्ट गोष्टी केल्या जातात. हा दिवस पितरांना अर्पण करण्यासाठी आणि आत्मशुद्धीसाठी सुद्धा महत्त्वाचा मानला जातो. त्याच्यामुळे घरामध्ये ह्या नक्की गोष्टी करायच्या असतात आणि आपण ते केल्यामुळे खरंच आपल्या घरामध्ये, आपल्या घरातल्या माणसांसाठी, आपल्या सर्वांसाठी, आरोग्यासाठी हे खूप चांगलं आहे. तर घरातील वातावरण स्वच्छ आणि सकारात्मक ठेवण्यासाठी गंध, धूप, दीप लावा. तसंच शनी अमावास्या होती काल, तर शनिदेवांची पूजा करून तेल, दीप दान करतात. हे खूप चांगलं असतं. आणि शनी अमावास्याला हनुमानची शिवपूजन करणे शुभ मानले जाते. त्याच्यामुळे मंदिरात जातात आणि तिळाचं तेल वाहतात. हे खूप छान असतं, चांगलं असतं आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी. तर या गोष्टी करणं खरंच जरुरीचं आहे. त्या दिवशी गरजू लोकांना धान्य, कपडे, दूध, तेल, मिठाई असं दान करणं फलदायक असतं. त्याच्यामुळे खरंच काही लोक गायींना, कुत्र्यांनासुद्धा अन्न देतात. तर हे खूप छान आहे. आणि खरं दान धर्म हा तर खूप खूप चांगलं असतं करणं. अमावास्येच्या दिवशी, पौर्णिमाच्या दिवशी आपण देवपूजा करणंसुद्धा खूप चांगलं असतं. तर मी हे देवपूजा नेहमीसारखीच केली आहे. आणि अमावास्येला, पौर्णिमाला मी ही देवपूजा करतच असते. आणि आठवड्यातून 3 वेळा तर आपण देव स्वच्छ उजळून देवपूजा ही केलीच पाहिजे. तर त्याचप्रमाणे डेली म्हणजे रोज आपण आहे ना तुळशीच्या पाशी दिवा लावला पाहिजे. सकाळी, संध्याकाळी दिवा लावला पाहिजे. तर सकाळी नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी नक्कीच तुळशीपाशी दिवा लावा. खूप चांगलं असतं. आणि काल शनी अमावास्या होती, मी जसं म्हटलं तुम्हाला. पण शनी अमावास्या असली किंवा म्हणजे साधी अमावास्या असली, महिन्यातली अमावास्या असली तरीसुद्धा तुम्ही असं हे भीमसेन कापूर आहे, तो कापूर मी लावत असते. तर हे बघा, ह्याच्यात टाकलं की आपला सुगंध छान सर्वीकडे पसरला जातो आणि निगेटिव्हिटी बाहेर जाते. त्यामुळे पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते, मनसुद्धा प्रसन्न होतं. आणि मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे 4 असं वातीचं मी दिवा केला आहे आणि तो बाहेर ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी
तांदूळ घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 5 कापूर घेतले आणि 5 कापूर घेऊन त्याच्यामध्ये 5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ते घरामध्ये धूप त्याचं दाखवायचं आहे. असं घरामध्ये धूप दाखवल्यामुळे सुद्धा घरातली दरिद्रता निगेटिव्हिटी ही सगळी बाहेर जाते आणि खरंच जे काही साडेसाती असते, घरातली काही अडचण असतात, त्या सगळ्या दूर होण्यात मदत होते. त्याच्यामुळे हे सगळं काही तुम्ही छान उपाय करा, नक्की करा आणि खूप चांगलं असतं घरामध्ये धूप दाखवलेलं. तर दरवाजात कापूर जाळा. दरवाजातसुद्धा कापूर जाळणं खूप चांगलं असतं आणि खरंच तुम्ही नक्की हे उपाय करा. मी आवर्जून सांगते, कारण खूप चांगलं असतं आणि सगळं काही पॉझिटिव्ह घडतं, सगळं चांगलं घडतं. तर हे नक्की सगळे उपाय करा तुम्ही अमावास्येच्या दिवशी. तर चला, जे काही मला माहिती असतं ते मी सगळं तुम्हाला आवर्जून सांगत असते. तर तुम्ही हे सगळे उपाय अमावास्येला नक्की करा आणि बघा तुम्हाला किती छान फरक पडतोय. तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान कमेंट करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.